पूर्वी हवामान खातं नसल्यानं पारंपरिक पद्धतीनं हवामानाचा अंदाज वर्तवला जायचा। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातलं भेंडवळ गाव। वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी 350 वर्षांपूर्वी घट मांडणीची सुरुवात केली। शेतकऱ्यांसाठी ही पद्धत मार्गदर्शक ठरली। वाघ कुटुंबियांनी ही परंपरा आजही जपली आहे, पण या विधीसाठी काटेकोर नियम आहेत। चंद्रभान महाराजांचे वंशज आणि स्वर्गीय रामदास महाराज वाघ यांचे पुत्र पुंजाजी महाराज दरवर्षी अक्षय तृतीयेला हा विधी करतात। पुंजाजी महाराज पूर्वेला बस स्थानकालगत शेतात सूर्यास्ताच्या वेळी सहकाऱ्यांसह येतात। यावेळी चंद्रभान महाराजांचा जय जयकार केला जातो। त्यानंतर शेतात गोलाकार घट तयार केला जातो। त्यात खरीप आणि रब्बी हंगामात येणारी धान्य गोलाकार मांडली जातात। 18 प्रकारची ही धान्य असतात। पृथ्वीच्या प्रतिकात्मक स्वरूपातली पुरी, समुद्राचं प्रतीक म्हणून घागर, त्यावर असलेले पापड, भजी, पावसाळ्याच्या 4 महिन्यांच्या प्रतिकात्मक मातीची ढेकळं, पान सुपारीची मांडणी केली जाते। रात्रभर या भागात कुणीही फिरकत नाही। रात्रभरात या घटात जे काही नैसर्गिक बदल घडतात त्यावर दुसऱ्या दिवशी पुढच्या हंगामाचं पीक, पावसाचं, देशाचं, राजकीय आणि नैसर्गिक संकटाची चाहूल देणारं भाकीत वर्तवलं जातं। यावर्षी पाऊस समाधानकारक पडणार आहे, पण पहिल्या आणि चौथ्या महिन्यात कमी पाऊस पडणार आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे। कपाशीचं पीक सर्वसाधारण, ज्वारीचं चांगलं तर तूर सर्वसाधारण पिकेल। शिवाय तुरीचे भाव यावर्षी प्रमाणेच असतील असंही भाकीत वर्तवण्यात आलंय। मूग, गहू, उडीद, हरभरा ही पिकं साधारण येतील। तीळ साधारण येतील, पण भाव चांगला राहील। वाटाण्याचंही उत्पादन चांगलं राहील, पण रब्बी हंगाम सर्वसाधारण राहिला तरी अवकाळी पावसामुळे नासाडीची शक्यता आहे। या घटात पुरी पृथ्वीचं प्रतीक म्हणून ठेवण्यात येते। ती गायब असल्यानं पृथ्वीवर संकट येणार, कुठे भूकंप किंवा महापूर येऊन मोठ्या हानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर राजकीय स्थितीत देशाचा राजा कायम असून गादी म्हणजेच पानावर माती असल्यानं राजाला त्रास होणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आले। करडई हे धान्य देशाचं स्वरक्षण, तर मसूर हे धान्य परकीय घुसखोरीचे प्रतीक असून त्यामध्ये असलेल्या बदलावरून देशात घुसखोरी ही सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर त्याला आपलं संरक्षण खातं म्हणजेच आपले सैनिक चोख उत्तर देतील असंही दिसून येत आहे। करंजी देशाची आर्थिक स्थिती दाखवते। ती फुटलेली असल्यानं देशाची आर्थिक स्थिती नाजूक म्हणजेच यावर्षीप्रमाणे चलन तुटवडा राहणार असल्याचं भाकीत आहे। सांडई, कुरडई हे चारा पाण्याचं प्रतीक असून सांडई कुरडईचे तुकडे झालेले असल्यानं चारा पाण्याची समस्या निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलंय। भादली हे धान्य रोगराईचं प्रतीक असून त्यात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई येणार आहे। त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी पिकाच्या दृष्टीनं सर्वसाधारण असलं तरी शेतकऱ्यांसाठी चिंतेचंच आहे। गेल्या वर्षी तुरीचं पीक मोठ्या प्रमाणात येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं होतं। सोबतच देशाची आर्थिक परिस्थिती ही नाजूक दाखवण्यात आली होती। तर चलन तुटवड्यामुळे 2016च्या अखेरीला अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे भेंडवळच्या भविष्यवाणीवर विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे। शेतकरी इथे येतात आणि वर्षभराच्या शेतीचं नियोजन करतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।